गुड मॉर्निंग. आज सगळेजण आम्ही लेट उठलो कारण की सॅटर्डे आर्या स्कूलला गेली नाही आणि सम्राटची स्कूल 9:30ला होती आणि आज त्याला डॅडा घेऊन जायला पाहिजे होते. रोजच बोलायचा पण रोज ते सकाळी लवकर जायचे, सो टाईम नाही मिळायचा आणि आज सॅटर्डे त्याच्यामुळे ते उशिरा जातात. त्याला घेऊन गेलेले आहेत आणि आपला आहे आजचा मस्त एक फ्री टाईम म्हणजे आर्याला घ्यायला जायचं नाही आता रिटर्न आणि सम्राटला पण मला वाटते 10:30 वाजेपर्यंत ते घरात असतील तर त्यांनाच पाठवून देऊ. 10:30च्या नंतर आपलं वर्कआउट स्टार्ट होणार आहे कारण की आज घरातली साफसफाई करायची. घरातली साफसफाई म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे माझं मालाचं घर असतं त्याच्यामुळे ते अडचण असते. मग ते 1-2 दिवसांनी परत साफ करावं लागतं. साड्यांचा पसार आहे तो साफ करावा लागतो कारण की कोण नाही कोणतरी बघायला आलं की ते परत पसरवून जातात आणि मग ते परत व्यवस्थित ठेवायचं असतं. सो आज दिवसभर आपण मस्त आहे की घराची साफसफाई करणार आहोत. मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर नक्की आज दिवसभर माझ्याबरोबर बघा की कसा दिवस संपतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. आणि नवरा घरी आल्यावर विचारतो दिवसभर काय करत होतीस. आता रेकॉर्डिंग करून ठेवतोय ना, दाखवूनच देऊया. ठीक आहे. फायनली मी त्यांना पाठवलं आता ऑफिसला. तिथून ते सम्राटला घेणार, इथे रूमच्या खाली आणून सोडणार आणि ऑफिसला जाणार. म्हणजे मला आज दिवसभर घराच्या बाहेर पडायचं नाही आहे. आर्या गेलेलीच नाही आहे. सम्राटला सोडून पण तेच आले आणि 1.5 तासाची स्कूल होती म्हणजे 9 ते 10:30 कारण की सॅटर्डेचे काय ॲक्टिव्हिटीज वगैरे असतात त्यांचे. रेड कलर होता आज. माझं काम वाचलेलं आहे. काम वाचलेलं नाही आहे फक्त इथे सगळा वरती साड्यांचा पसार आहे तो सगळा आवरायचा आहे. इकडे सगळा मालाचा पसार आहे तो आवरायचा आहे. इकडे बघू शकता ह्या लोकांची बॅग्स वगैरे कशा आहेत. अंथरुणं वगैरे काढलेली पण अजून तशीच आहे. पण आता मी माझी फेवरेट चहा प्यायला पहिल्यांदा बसले कारण की चहा प्यायल्याशिवाय ना यातलं कोणतंच काम मला सुचणार नाही. तुम्ही कोण अशा माझ्यापैकी आहात ते सांगा की चहा प्यायल्याशिवाय काही काम सुचत नाही किंवा काम करताना काही थोडी ना थोडी तरी चहा पाहिजे. मी घरात ना ओढा चहावरूनच खाते. समोर दादा देवपूजा करतात समोरच्या रूममध्ये. छानपैकी असं मस्त घंटीचा आवाज आलेला आहे. तर या सगळ्यांनी चहा प्यायला आणि भेटूया दिवसभर थोडं. हे साहेब स्कूलमधून आलेत आणि रडारड चालू झाले कारण की डॅडाने आईस्क्रीम नाही दिला आणि 2 दिवस त्याला एवढी सर्दी वगैरे चालले आणि आईस्क्रीमसाठी रडत होता. आणि मग आता फरमाईश केले की मिल्क शेक बनवून पाहिजे. चला काय लगेचच याचं चॉकलेट सिरप रेडी झालेला आहे. चलो. सॉरी चॉकलेट सिरप टाकलं आहे. ओरिओ काय आहे मिल्क शेक. आता सम्राट पिणार ना, कंप्लीट करणार ना. असं दूध पियत नाही पण असं बरोबर पितो. आणि मी मगाशी पसारा दाखवलं. सो प्लीज कुणी लगेच कमेंट्स करू नका की काय हा घरी पसारा असतो हे ते. ॲक्च्युली मी घरातून कामं करते म्हणजे माल देण्याचं असेल, साडी सेलिंग करायचं असेल, त्याच्यामुळे घर फक्त घर नाही आहे ना की म्हणजे ते टापटीप तिथून आपण इन्कम पण कमवतो म्हटल्यानंतर पसारा असणारच आहे. पण काही नाही, 2-4 दिवसांनी आवरलं की व्यवस्थित परत होतो. कसं आहे बाळा? छान आहे. ओके, थँक्यू. पार्सल आलं होतं ते देतो आणि हाला इतकं रड आले ना की त्यांना पण खेळून देत नाही, स्वतः पण खेळत नाही. त्याला दांडकते. काय झालंय? आर्या तिच्या फ्रेंडकडे खेळते आणि हाला खेळता तर येत नाही आहे. आत्ता ना मला जस्ट ना एका ताईंचा कॉल आला होता. त्यांचं एज पण काहीतरी मला त्या बोलल्या 53. मी त्यांचं नाव नाही आता घेणार कारण की त्या ना मला लवकरच भेटायला घरी येणार आहेत. मी म्हणजे त्यांच्याशी बोलली. डोंबिवलीवरून होत्या आता. त्यांना पण घरी कामाची गरज आहे पण आता डोंबिवलीला मी काम देऊ शकत नाही. तर त्यांना मी सोशल मीडिया बोलली तुम्हाला जर घरी काय कारण की आता त्यांचं वय पण झालं आहे तर बाहेर पण पडून त्या काय करू शकत नाही. पण त्यांना मोबाईल बोलतात तेवढं हँडल करता येत नाही. यूट्यूब वगैरे 53 आहे म्हटल्यानंतर एवढं नॉलेज नाही आहे कारण की एवढं काही त्यांनी सुरुवातीपासून मोबाईल वापरला नसेल. सो मी त्यांचं नाव ना त्या जेव्हा मला परमिशन देतील ना तेव्हा मी तुम्हाला त्यांचं नाव सांगेल आणि जर त्या घरी आल्या ना तर आम्ही नक्की एक व्हिडिओ करू. पण त्यांना मला भेटायचं आहे. मला खूप छान वाटलं की एवढ्या म्हणजे त्या वयस्कर आहेत, त्यांच्याकडे तर माझ्यापेक्षा खूप नॉलेज असेल, त्यांनी खूप पावसाळे बघितले असतील तरी पण मला त्यांना भेटायचं ऐकून खूप छान वाटलं. मला त्या मंडेला नंतर ट्यूजडेला भेटायला येणारच आहेत आणि त्या स्वामींचं करतात आणि तेच त्या बोलत होत्या की माझा नंबर त्या सर्च करत होत्या सगळ्या व्हिडिओमध्ये
पण एका लाईव्हमध्ये माझा त्यांना नंबर भेटला आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. सो मला खूप छान वाटलं. खरंच मॅडम, जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर मला खरंच मनापासून छान वाटलं आणि नक्कीच मी पण तुम्हाला भेटल्यानंतर आम्ही नक्कीच व्हिडिओ काढू, जर त्यांची परमिशन असेल तर. कारण की एखाद्याचं नाव आणि एखाद्याचा फेस आपण विदाऊट परमिशन सोशल मीडियावरती दाखवू शकत नाही. भले ते आपले सबस्क्रायबर आपल्याला शो करायचे, काय करायचे हा वेगळा प्रश्न आहे आणि कोणाच्या परमिशनशिवाय दाखवू शकत नाही. तर चला, काम भरपूर पडलं आहे, पण छान वाटलं मध्येच की एक कॉल आला. त्याच्या आधी पण आले होते 2 कॉल, कळव्याच्याच होत्या त्या ताई. त्यांना पण काम पाहिजे होतं, पण सध्या आत्ता आपल्याकडे पण काम बंद आहे. तर त्यांना मी सांगितलं आहे की मी परत त्यांना कॉल करेल म्हणून. तर असंच आहे, ॲक्च्युली नंबर म्हणून मी शो करत नव्हती की खूप कॉल येतात आणि मग एवढे कॉल अटेंड करता येत नाही, कारण की मी फ्री बसणारी नाही आहे. माझ्याकडे खूप सारी कामं आहेत आणि आज बघा सॅटर्डे आहे. मी कधीपासून बोलते कामं आवरायच्यात आणि 11:15 झालेत आणि अजून कामं तशीच पडलेत. कारण की सम्राट स्कूलमधून आला ना 10:30 वाजल्यापासून, तेव्हापासून त्याचा आरडाओरड आणि रडणं चालू झालं आहे. आज काय लवकर उठला आहे म्हणून असं आहे का काय कळत नाही. त्याला खायचा होता आईस्क्रीम आणि डॅडानी त्याला आईस्क्रीम दिला नाही, कारण की 2 दिवस झाले त्यांना सर्दीने नाक वगैरे खूप जाम झालं आहे. ते तसेच त्याला घेऊन आलेत म्हणून तो कंटिन्यू रडतो आहे. तरी आता तुम्ही बघू शकता की मी त्याला मिल्कशेक वगैरे सगळं बनवून दिलं, तरी पण अजून नखरे चालू आहेत. तर चला उरकूया पटापट कामं, कारण की मी बोलत बसले ना की खूप बोलत बसते आणि मग कामं राहून जातात. मग तुमच्यासारख्या काय काय मैत्रिणी मला कमेंट्स करतात की मी खूप बडबड करते. हो ना. फायनली सगळं आवरून झालेलं आहे. बघू शकते इथे माल नाही आहे म्हणून आता काय इथे आवरायचं आहे नाही. माल येईल तेव्हाच सामान. तोपर्यंत बघू शकता की इकडे सगळं क्लीन करून झालं आहे. हे आहे ना, हे मी स्वतःहून बनवलं आहे हां घरामध्ये. याची एकदा व्हिडिओ टाकली होती, बघितलं तर तुम्ही माहीत नाही. ह्या सगळ्या आर्याच्या आणि तिच्या डॅडांच्या ट्रॉफीज आहेत. हा आमचा 3rd ॲनिव्हर्सरीचा फोटो आहे. म्हणजे मला वाटतं 13-14-15 2015मधला तो फोटो आहे आणि आता 2026 म्हणजे 11 वर्षामध्ये खूप बदल झाले. त्यांच्यामध्ये तर खूपच झालं आहे 11 वर्षामध्ये बदल. आणि आता इकडचं पण हे कबट आवरलेलं असलं ना तरी इथे काहीच उपयोग नाही. इथे परत सगळा पसारा होणार आहे आणि सोफा पण आता दिसतोय तसा तुम्हाला परत थोड्या वेळाने तसा दिसणार नाही आहे. पण ठीक आहे, आवरायला तर पाहिजे. सो चला, आता खूप झालं. आता आंघोळी वगैरे सगळी बाकी आहे. सगळं करून मग भेटूया.